7 दिवसामध्ये केस गळती बंद करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये एक मॅजिकल हेअर ऑइल बनवून तयार करणार आहोत। केसांचं हे जे तेल आहे ते बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। हे तेल कसं बनवायचं, कसं वापरायचं सगळं काही डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, आपण जी सिरीज स्टार्ट केलेली आहे म्हणजेच की चॅलेंज देऊन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचा हेअरफॉल कितीही हेअरफॉल होत असेल तरी तो कंट्रोलमध्ये येणार आहे 7 दिवसामध्ये। 7 दिवसामध्ये आपल्याला एक रुटीन जे आहे ते फॉलो करायचं आहे। ते रुटीन तुम्ही 7 दिवस जर फॉलो केला तर तुमचा हेअरफॉल कंट्रोलमध्ये येणार, हे 100% मी गॅरंटीने सांगितलेलं आहे। तर बघा, आज आहे दिवस तिसरा, म्हणजे एक सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्यातला हा दिवस आहे तिसरा। यापूर्वी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। पहिल्या दिवशी काय केलेलं आहे, दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे हे शेअर केलेलं आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल किंवा ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसणार आहे, मिळणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहून घ्या। तर बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सुद्धा नंतर लाईक करून जा। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की या व्हिडिओमध्ये एक मॅजिकल हेअर ऑइल बनवून तयार करणार आहोत। केसांसाठी तेल किती महत्वाचं आहे हे मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथं तेल बनवून तयार करायचं आहे। हे तेल कसं बनवायचं, काय बनवायचं सगळं काही डिटेल तुम्हाला मिळणार आहे। तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला एक लोखंडाची कढई हवी आहे। तर इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचं तेल। आता इथं खोबऱ्याचं तेल जे आहे ते तुम्ही पॅराशूटचं घ्या किंवा खुलं सुटं जे मिळतं घाण्याचं तेल ते सुद्धा घेऊ शकता। पण आपल्याला काय करायचं आहे, खोबऱ्याचंच तेल घ्यायचं आहे, बाकीचं कोणतंही तेल घ्यायचं नाही आहे। तर खोबऱ्याचं तेल लोखंडाच्या कढईमध्ये घातलेलं आहे, पाव किलो साधारणतः, आणि त्यामध्ये आपल्याला रोजमेरी लीव्स घालायचे आहेत। आता या रोजमेरी लीव्स कुठे मिळतील तर तुम्हाला ऑनलाईन मिळतील। मी टॅग केलेला आहे बघा व्हिडिओच्या खाली, जिथे तुम्हाला टायटल दिसतंय टायटलच्या खालच्या साईडला छोट्या अक्षरामध्ये प्रोडक्ट्स म्हणून लिहिलेलं आहे। त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या रोजमेरी लीव्सपर्यंत म्हणजे लिंकपर्यंत पोहोचू शकता आणि ऑफरमध्ये रोजमेरी लीव्स जे आहे ते खरेदी करू शकता। तर 1 चमचाभर रोजमेरी लीव्स जे आहे ते या तेलामध्ये घातलेला आहे आणि कढई जी आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे। बघा, इथं लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण की इथं आपल्याला काय करायचं आहे, गॅस जो आहे तो अजिबात आपल्याला फास्ट करायचा नाही आहे। स्लो गॅसवरती हे रोजमेरी लीव्स जे आहे ते शिजवून घ्यायचे आहेत। किती वेळ तर साधारणतः 7 ते 8 मिनिट आपल्याला काय करायचं आहे, स्लो गॅसवरती चमचा अधूनमधून फिरवत राहायचा आहे आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पण लक्षात ठेवायचं की गॅस जो आहे तो स्लो असला पाहिजे। तर साधारणतः आता आपल्याला तिसरी जी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे काय, तर मूठ किंवा अर्धी मूठ आपल्याला काय घ्यायचं आहे, फ्रेश कढीपत्ता घ्यायचा आहे। तर या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। त्यामुळे साधारणतः अंदाजे तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही। साधारणतः अर्धी मूठ किंवा 1 मूठ कढीपत्ता घ्यायचा आहे आणि तो वाटून घ्यायचा आहे। वाटताना आपल्याला कढीपत्त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे। हवं तर तुम्ही खोबऱ्याचं तेल आणखीन 1 चमचाभर त्या कढीपत्त्याच्या पानामध्ये घालू शकता, जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित वाटलं जाईल। आणि इथे बघा, इकडे या साईडला अशा पद्धतीने संत एकदम स्लो गॅसवरती आपलं रोजमेरी जे आहे ते शिजत आहे तेलामध्ये। तर इथं आपण कढीपत्ता जो आहे तो वाटून घेतलेला आहे, थोडंसं तेल घातलं 1 पळीभर त्यामध्ये आणि वाटून घेतलेला आहे। खोबऱ्याचं तेलच घातलं आणि तो कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। आता हा वाटलेला कढीपत्ता घातल्यानंतर किती वेळ शिजवायचा आहे, 3 ते 4 मिनिट शिजवायचा आहे। खूप वेळ लागत नाही, म्हणजे टोटल किती, सुरुवातीचे 7 ते 8 मिनिट आणि आता 3 ते 4 मिनिट असे टोटल आपल्याला जास्तीत जास्त 12 मिनिट लागतील हे तेल बनण्यासाठी। तर बघा, अशा पद्धतीनं हे शिजवायचे परत आपल्याला स्लो गॅसवरती। आणि कढीपत्ता जेव्हा घालतो आपण तेव्हा या तेलाचा रंग जो आहे तो लगेच चेंज होतो। सुरुवातीला तुम्हाला पिवळसर रंग दिसला असेल आणि कढीपत्ता घातल्यानंतर डार्क मेहंदी कलर तुम्हाला या तेलाचा दिसणारा आहे। तर अशा पद्धतीनं याचा रंग ओळखायचा आहे। हा जो रंग आहे तो काळपट होऊ द्यायचा नाही। परत सांगते, जर रोजमेरी थोडे जरी करपले ना तर आपल्याला गुणसत्व मिळणार नाही त्या तेलामध्ये। त्यामुळे सांगते की तेल जे आहे ते जळून न देता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर तेल जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे, थंड व्हायला सोडू आपण। थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर बघा, हे जे तेल आहे साधारणतः आपण 4 ते 5 महिने स्टोअर करू शकतो आणि हे खराब होत नाही। बऱ्याच जणांचं असं म्हणणं होत असतं की जेव्हा होममेड तेल आपण बनवतो तेव्हा ते लवकर खराब होतात, पण हे जे तेल आपण बनवतो ते लवकर खराब होणार नाही। 4 ते 5 महिने आरामशीर टिकतं हे तेल। तर थंड झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे
जे तेल बनवलेलं आहे त्याला गाळून घ्यायचं आहे. आणि जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही म्हणजे तेल बनवलं असेल तर कपड्याने या पद्धतीनं गाळून घेऊ शकता. कारण काय आहे की आपण कढीपत्ता जो आहे तो वाटून घातलेला आहे, त्यामुळे कढीपत्त्याचे छोटे छोटे कण तेलामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला या पद्धतीनं कॉटनच्या कपड्याने हे गाळून घ्यायचं आहे. तर कॉटनच्या कपड्यामध्ये तेल जे आहे ते ओतलेलं आहे. आता आपण व्यवस्थित त्याला पिळून यातलं तेल जे आहे ते काढून घेऊ. तर रंगाकडे लक्ष द्या. ना एकदम डार्क पिवळा आहे ना एकदम हिरवा आहे, हलका पिवळा हिरवा असा रंग याचा आलेला आहे, म्हणजेच की हलकासा मेहंदी कलर याला येतो. तर अशा पद्धतीनं हे जे तेल मी जवळून दाखवते तुम्हाला याचा रंग. तर अशा पद्धतीनं हे जे तेल आहे ते बनून तयार झालेलं आहे. आता हे तेल जे आहे ते कसं लावायचं, किती दिवस लावायचं यावरती तुम्हाला पुढं लक्षात येईलच मी काय सांगणार आहे ते. पण तेलाचा रंग जेव्हा पण तुम्ही तेल बनवता याच्या रंगाकडे मात्र आवर्जून लक्ष द्या. कारण की थोडं जरी हे तेल जे आहे ते जळालं तर होतं काय की आपल्याला फायदा मिळणार नाही. आता बघा रोजमेरी ऑइल जे आहे ते तयार आहे. यामध्ये आपल्याला आणखीन याचे फायदे जे आहे ते वाढवण्यासाठी, गुणसत्व वाढवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 4 ते 5 थेंब काय घालायचे, रोजमेरी इसेन्शियल ऑइल घालायचं आहे. रोजमेरी ऑइल घालायचे म्हणजेच की जे मार्केटमध्ये इसेन्शियल ऑइल्स मिळतात ते घालायचं आहे. यामुळं डबल फायदा तुम्हाला मिळणार आहे. तेल तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे. तेल बनवण्याची पद्धत किती सोपी आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे. तर बघा हे तेल बनवून तयार झालेलं आहे आणि या तेलाला तुम्ही किती महिने स्टोअर करू शकता हा प्रश्न बरेच ताई विचारतात की बनवलेलं तेल जे आहे ते आपण किती महिने स्टोअर करू शकतो. हे असं तेल आहे अजिबात हे खराब होणार नाही. तर जर तुम्ही गरम जागेमध्ये याला नाही ठेवलं, थंड जागेमध्ये जर ठेवलं, थंड म्हणजे काही फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचं नाहीये, तर जिथं ऊन वगैरे येत नाही, म्हणजे खिडकीमध्ये वगैरे बऱ्याचदा ऊन येतं आणि अशा जर ठिकाणी आपण तेल ठेवलं तर ती तेल जी आहे ती लवकर खराब होतात. तर खिडकीमध्ये वगैरे ठेवायचं नाहीये. म्हणजे कपाटामध्ये वगैरे जर तुम्ही हे तेल ठेवलं तर हे जे तेल आहे 6 महिने खराब होत नाही. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल बनवू शकता. असं नाही की हेअरफॉल वरतीच वर्क करतं, तर हेअर ग्रोथ सुद्धा होते याने आणि केस लांब आणि दाट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही नेहमी जरी हे तेल वापरलं तरी काही हरकत नाही. तर तेल बनलेलं आहे. आता याला लावायचं कसं आणि किती दिवस लावायचं. तर बघा हे तेल लावायचं कसं. आता आपले केस जे आहेत ते व्यवस्थित विंचरून झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला केस विंचरायचे आहेत. बरेच जण काय करतात की तेल लावतात आणि त्यानंतर केस जे आहेत ते विंचरतात. तर ती चुकीची पद्धत आहे. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला केस विंचरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे ते लावायचं आहे. बघा यापूर्वी आपण काय केलं होतं, म्हणजे डे 1ला काय केलं, कोरफड लावली. डे 2ला ती कोरफड धुवून काढली आणि डे 2लाच आपण धुतलेल्या केसांवरती रोजमेरी वॉटर लावलं होतं. रोजमेरी वॉटर कसं लावायचं, काय लावायचं सगळं काही त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तर आज आहे 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी आपल्याला हे तेल जे आहे ते लावायचं आहे. व्यवस्थित लावायचं आहे. केस विंचरायचे सुरुवातीला आणि त्यानंतर हे जे तेल आहे ते लावायला सुरुवात करायची. भांगोभांग तेल लावायचं आहे. या पद्धतीनं जेव्हा तुम्ही केसांच्या मुळांना तेल लावता तेव्हा ते पटकन केसांच्या मुळांना मिळतं आणि आपले जी केसांची मुळं आहेत ती मजबूत होण्यासाठी मदत होते. बरेच जण आजकाल बघा असं म्हणतात की फॅशनच चाललेली आहे काही पण बोलायचं. तर ते काय म्हणतात की केसांना तेल लावणं योग्य नाही आहे किंवा काहीच तेल कामाचं नसतं आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील कदाचित. आता जे पण तेलासंदर्भात तुम्ही ऐकलं असेल मला माहीत नाही, पण बरंच मी सुद्धा ऐकलेलं आहे. पण एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून घ्यायची आहे, आपण जोपर्यंत केसांना तेल लावत नाही तोपर्यंत आपले केस जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत केमिकलवाल्या त्या तात्पुरत्या असतात, पण या ज्या नॅचरल वस्तू आहेत किंवा नॅचरल गोष्टी आहेत त्या कायमस्वरूपी असतात आणि कायमस्वरूपी तुम्हाला रिझल्ट देणारे असतात. त्यामुळं बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण या ज्या गोष्टी आहेत, नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो केलेल्या कधीही चांगल्या आणि कधीही उत्तम, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त दिवसासाठी रिझल्ट मिळेल. तर अशा पद्धतीने व्यवस्थित भांगोभांग तेल लावून घ्यायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही तेल लावाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. जर कोणी मदतीला असेल तर तुम्ही चंपीसुद्धा करू शकता. म्हणजे चंपी म्हणजे आता तुम्हाला इंडियन चंपी माहीत असेल अशा करते, त्या पद्धतीची चंपीसुद्धा खूप जास्त फायदा देते. तर अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे. भांगोभांग भरपूर प्रमाणामध्ये लावायचं. तर अशा पद्धतीने आपण तेल बनवलं, तेल केसांना लावलं. आता हे लावलेलं तेल केसांमध्ये किती तास ठेवायचं आहे हा प्रश्न नक्की येणार आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आजचा दिवस आणि आजची
रात्र केसांमध्ये तेल ठेवायचे. नॉर्मली काय करतात, बऱ्याच ताई काय करतात की 2 ते 3 तास केसांमध्ये तेल ठेवतात आणि लगेच धुवून टाकतात. तर आपल्याला इथं आज असं करायचं नाहीये, कारण की केस गळती भयंकर होत आहे. केसांच्या मुळांना प्रॉपर तेल मिळालं पाहिजे, यासाठी आपल्याला काय करायचंय, आजचा दिवस आणि आजची रात्र केसांमध्ये तेल ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी उठून तुम्ही हेअर वॉश करू शकता. आता उद्याचं रुटीन काय असणार आहे यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे, म्हणजेच की डे 4 जो असणार आहे तो सेपरेट व्हिडिओ असणार आहे. पण तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला केसांना एक तेल बनवायचं आहे, जे की मी म्हणलेलं आहे मॅजिकल ऑइल. हे तेल बनवायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित लावायचं आहे आणि व्यवस्थित मसाज करायचंय. मसाज करताना परत सांगते, मसाज करताना खूप जोर लावायचं नाही, हलक्या बोटाने हा मसाज जो आहे तो करायचा आहे. तर हे असणार आहे डे 3चं रुटीन. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि हे जे रुटीन आहे ते फॉलो नक्की करा. ज्यांना आपण केस गळतीची जी समस्या आहे ती उद्भवलेली आहे त्यांनी हे रुटीन फॉलो करा. 100% हे जे रुटीन तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे 7 दिवसामध्ये. असं कोणतंच ऑइल नाहीये, असं कोणतंच हे नाहीये की तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचा हेअरफॉल बंद करेल, पण हे रुटीन तुम्हाला तुमचा हेअरफॉल बंद करून देणार आहे. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. डे 3 काय असणार आहे ते लक्षात आलं असणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि हो, तुमच्या काही समस्या असतील तर काय करायचंय, तुम्हाला कमेंटमध्ये त्या समस्या तुमच्या म्हणजे स्किन केअर संदर्भात आणि हेअर केअर संदर्भात ज्या पण तुमच्या समस्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की बरीच मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. आता तुम्ही असं म्हणू नका की कुठं घाम गाळावा लागतो, घाम नाही गाळावा लागतो. तर प्रॉपर टाइम द्यावा लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणा किंवा एडिट करण्यासाठी, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, टॅग, डिस्क्रिप्शन, टायटल, बऱ्याच गोष्टी असतात ज्या की तुम्हाला माहीत नसतात. त्यासाठी एक लाईक जे आहे तुमचं ते माझ्यासाठी खूप म्हणजे प्रोत्साहन ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय.